बाजारातून आणलेली केळी केमिकलने पिकवलेली आहे की नैसर्गिक कसे ओळखाल एका मिनिटात? मंडळी, केळी एक सुपर फूड आहे. केळी खाल्ल्याने दिवसभर एनर्जी मिळते. मात्र व्यापारी लोक केळी लवकर पिकविण्यासाठी केमिकलचा वापर करतात. खास करून केळी पिकविण्यासाठी कार्बाईडचा वापर केला जातो. हे पोटात गेल्यावर विषासारखं काम करतं. अशात नॅचरली पिकवलेली केळी किंवा केमिकलने पिकवलेली केळी कशी ओळखायची, हे आज आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. नंबर 1, देठाचा रंग. केमिकलने पिकवलेल्या केळीचा देठ गडद हिरवा असतो, पण केळी मात्र पूर्ण पिवळी धमक असते. तर नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळीचे देठ आणि केळी दोन्हीही हळूहळू पिवळी किंवा काळपट पडतात. नंबर 2, सालीचा रंग. केमिकलने पिकवलेली केळी लिंबासारखी पिवळी धमक आणि दिसायला खूप आकर्षक असतात. मात्र नैसर्गिकरित्या पिकलेल्या केळीचा रंग फिकट पिवळा असतो. नंबर 3, काळे ठिपके. केळी नैसर्गिकरित्या पिकली की त्यावर नैसर्गिक काळे टिपके येतात. केमिकलने पिकवलेल्या केळ्यांवर असे टिपके नसतात. ती पूर्णपणे स्वच्छ व पिवळी दिसतात. नंबर 4, केळीची चव. केमिकलने पिकवलेली केळी खाताना ती कमी गोड लागतात आणि काही वेळा त्याची चव किंचित तुरट किंवा कडू असू शकते. नैसर्गिक केळी अत्यंत गोड आणि रसाळ लागतात. नंबर 5, पाण्यातील चाचणी. एक बादली पाणी घेऊन त्यात केळी टाका. जर केळी पाण्यावर तरंगली तर ती केळी नैसर्गिकरित्या पिकलेली आहेत. जर केळी पाण्याच्या तळाला गेली तर समजून जा की ती केमिकलने पिकवलेली आहेत, कारण केमिकल्समुळे केळीचे वजन वाढते. तर मंडळी, आपण बाजारातून केळी विकत आणल्यावरती ती नैसर्गिक पिकवलेली आहेत की केमिकल्सने पिकवलेली आहेत हे ओळखण्यासाठी नक्कीच या ट्रिकचा वापर करा आणि तुमचं आरोग्य उत्तम ठेवा. धन्यवाद.